शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी भूसंपादन थांबवलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीस बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। तर राज्यातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे। या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे। हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्ये पर्यंत पोहोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांना मध्ये फूट पाडण्याचं जर कारस्थान करेल तर कालच शेतकऱ्यांनी उस्मानाबाद मध्ये स्पष्ट केलेलं आहे, गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही। शक्तीपीठ हा मार्ग 14 जिल्ह्यातून 39 तालुक्यातून जाणारा मार्ग आहे आणि या मार्गाला महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। विशेषतः कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि मला असं वाटतं शेतकरी याच्यासाठी जीवाची बाजी लावतील, परंतु शक्तीपीठ मार्गाला विरोध करतील। शक्तीपीठच्या शासनानं परत निर्णय घेण्यात आलेला आहे असं समजलं आणि ती शक्तीपीठचा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळा शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही, तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल। ते काय काम करू नये शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।